मी गणेश भुजबळ कंपनीचं सेल्स मार्केटिंग पाहतो पूर्ण ऑल इंडियाचं. तर आपल्याकडे हे बायोगॅस संयंत्र आम्ही बनवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. तर या बायोगॅस संयंत्रामध्ये शेतकऱ्याचा असा फायदा होतोय की महिन्याला इंधन खर्चात जो 2000 रुपये जे इंधन खर्च लागतो त्यांना सिलेंडर वगैरे जे आणायला लागतं, तर त्याच्यात आपण हे पूर्ण ह्या बायोगॅस माध्यमातून आपण ते पूर्ण कव्हर करतोय आणि पूर्ण त्यांचा तो खर्च वेस्टेज जो जाणारा असतो तो पूर्ण या बायोगॅसच्या माध्यमातून वाचतोय. आणि एक शेणखत जे असतं ते आपण उकिरड्यात टाकण्यापेक्षा या बायोगॅसमध्ये जर टाकलं तर ते शेतकऱ्यांचा एक फायदा होतोय की त्याच्यातून आपल्याला गॅस मिळतोय. आणि दुसरं म्हणजे याच्यातून आपल्याला एक स्लरी मिळते. तर ती स्लरी जी आहे ती शेतीसाठी एकदम फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना या बायोगॅसचा फायदा होतोय. आणि आपण वेल्हा, बोर, खेड, आंबेगाव या 4 तालुक्यांमध्ये 185 बायोगॅस बसवत आहे पर्सिस्टंट कंपनीच्या मार्फत. तर हे बायोगॅस संयंत्र आपण शेतकऱ्यांना आज करंदी या गावामध्ये वाटप करत आहोत. यांचं पाहिलं होतं युट्यूबला. पाहिल्यानंतर मी सणसवाडीला जात असताना ह्यांची कंपनी पाहिली. मग मी कंपनीत गेलो. कंपनीत ह्याची चर्चा केली की हे कसं काय, शेतकऱ्याला कितीला मिळतं, याचा फायदा काय. मग त्यांनी मला एक माहिती अशी दिली की जर पर्सनल घेतलं तर 500ला मिळतं. आणि जर तुम्ही गावामध्ये जर 10 शेतकरी तयार केले तर तुम्हाला ते 10,000 आम्ही मिळवून देऊ. त्याच्यामध्ये ही टाकी 5000 लिटरची, त्याच्यानंतर शेगडी 100 फूट पाईप, 3 वाल, असे सगळे सामुग्री येऊन घरी येऊन जोडून तुम्हाला व्यवस्थित बसवून देऊ. आणि 3-4 दिवसांनी तुमचा तो 5-1 दिवसात चालू होतो. आपला आता 5 दिवसात चालू झाला गॅस. व्यवस्थित सकाळ संध्याकाळ व्यवस्थित चालतोय. काय अडचण नाही, त्याला काय स्फोट होण्याचं याचं काही भीती नाही किंवा काही नाही. सगळं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. दोन्ही टायमात स्वयंपाक चांगल्या प्रकारे होतोय. आणि जेव्हा आपण ह्याचा गॅस घेत होतो भारतचा, तो कंपल्सरी आज 5 दिवसाला आम्ही बंदच केलेला आहे. व्यवस्थित आणि चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे घेतलं पाहिजे. त्याच्यापासून जे ते सांगतात की तुमचं जे शेण निघणार आहे ते सेलरी तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये टाकणार आहे त्यावेळेस शेतीचं पण चांगलं, मातीचं नाही का व्यवस्थापन व्यवस्थित होईल 2-3 वर्षामध्ये. तर एक माझं कसं म्हणणं आहे, मला एकट्याला स्वतः देत होती बसून ती, पण माझं वैयक्तिक असं मत होतं की आमच्या गावामध्ये जेवढी पण लोक शेतकरी आहेत प्रत्येकाच्या घरी बसावं आणि सगळ्यांनी हे टाकावं आणि इथून पुढे ते सहकार्य करतीलच. हळूहळू होईल सगळ्यांच्या घरी.